नमस्कार मंडळी, मी भावना कुणाल दिवटे काशवी फूड्समध्ये आपलं स्वागत करीत आहे। मिस्टरांच्या फरमाईशनुसार रवा लावून मी आज हलवा फ्राय केलेला आहे। तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून पाहत आहात मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग रेसिपी सुरू करूया। इथे मी 2 मध्यम आकाराचे हलवे छान कट करून स्वच्छ करून घेतलेले आहे। आता त्याला आपण मॅरिनेट करणार आहोत। त्यासाठी लिंबाचा रस, हळद, मीठ लावून छान एक चोळून घेऊया। त्यानंतर इथे फिश मसाला आणि मी घरगुती लाल तिखट वापरले आहे। तेही छान फिशला आपण एकजीव करून छान कोट करून घेणार आहोत। आपण वरच्या आवरणासाठी एक मिश्रण तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी रवा, तांदळाचं पीठ, लाल तिखट, हळद, मीठ घेतलेले आहे। ते आपण एकत्र करून घेऊ। इथे आपली फिश आणि रव्याचं मिश्रण तयार आहे। एक एक फिश आपण रव्याच्या मिश्रणात छान कोट करून घेणार आहोत। तिकडच्या भागाचे 2 पीस मी असेच ठेवले आहे। माझ्या लेकीला रवा न लावता फिश फ्राय आवडते। पॅनमध्ये तेल टाकून आपण छान तापवून घेऊ। त्यात एक एक घोळवलेली फिश आपण घालणार आहोत। इथे छान फिश फ्राय होत आहे। बाजूलाच मी कोळंबी मसाला तयार केलेला आहे। याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। एक बाजू छान खरपूस फ्राय झालेली आहे। आता आपण दुसरी बाजू देखील छान सोनेरी रंगावरती फ्राय करून घेणार आहोत। इथे फिश इतकी फ्रेश आहे की जराही पॅनला चिकटलेली नाही आहे आणि छान कुरकुरीत हलवा आपला फ्राय होऊन तयार आहे। इथे लेकीला रवा न लावलेली मी फिश फ्राय करून घेत आहे। ती देखील फिश आपण एक बाजू फ्राय करून दुसऱ्या बाजूने देखील छान खरपूस फ्राय करून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण सगळ्या ज्या राहिलेल्या फिश आहेत त्या आपण छान सोनेरी रंगावरती दोन्ही बाजूने खरपूस फ्राय करून घेऊ। इथे आपल्या चपात्या देखील झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण छान कुरकुरीत हलवा फिश फ्राय बनवलेला आहे। चपाती किंवा तांदळाच्या भाकरीसोबत ही खूप छान लागते। माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।